इंजिनियर शीतल कुमार नवल्यांकडून कुस्तीगिरांसह शरीर सौष्ठवपटूंना बळ। न्यू साईबाबा स्वराज्य प्रतिष्ठान विजय व्यायामशाळेचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी ॲडिशनल एसपी विजय चौधरींच्या हस्ते शुभारंभ। तर तरुणांना मिळणार मोफत एंट्री। याबाबत अधिक वृत्त असे की कुस्तीगीर आणि शरीर सौष्ठवपटूंना इंजिनियर शीतल कुमार नवल्यांनी पुन्हा एकदा बळ दिले असून मिल परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन जवळ विशाल इस्टेट येथे आज सायंकाळी 5 वाजता सुसज्ज व अत्याधुनिक अशा न्यू साईबाबा स्वराज्य प्रतिष्ठान विजय व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न झाले। विश्वविजेते ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा पुण्याचे अतिरिक्त एसपी विजय चौधरी यांच्या हस्ते या व्यायामशाळेचा शानदार शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती इंजिनियर शीतल कुमार नवले, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, भाजपा माजी महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर मोहन नवले, नागसेन बोरसे, प्रवीण अग्रवाल, बागुल, गोरख पाटील, गुलाब पैलवान माडी आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रमाचं व्यायामशाळेचं उद्घाटन करण्यात आले। तर मिल परिसरात गेल्या 10 वर्षापासून स्वराज्य प्रतिष्ठान विजय व्यायामशाळा सुरू असून या व्यायामशाळेच्या माध्यमातून परिसरातील तरुणांमध्ये व्यायामाची गोडी लागली आहे। आता बदलत्या काळासोबत या व्यायामाने कात टाकले असून राष्ट्रवादी काँग्रेस भवनाजवळ विशाल इस्टेट येथील 4000 चौरस फूट नवीन जागेत ही सुसज्ज व अत्याधुनिक अशी व्यायामशाळा आजपासून तरुणाईसाठी दाखल होत आहे, आजपासून सुरू झाली आहे। या ठिकाणी व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून कुस्तीप्रेमींसाठी माती व मॅटची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे। यामुळे मिल परिसरातील तरुणाईत प्रचंड उत्साहाचे वातावरण असून आजची तरुण पिढी सुदृढ आणि निरोगी राहावी यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती इंजिनियर शीतल कुमार नवले हे कायम प्रयत्नशील आहेत। प्रभागातील विकास कामांना चालना देतानाच त्यांनी तरुणाच्या शरीर सौष्ठवाकडे देखील लक्ष पुरवले आहे। आता त्यांनी या व्यायामशाळेच्या अत्याधुनिक मिल परिसरात सुसज्ज व अत्याधुनिक अशी व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्याने जनतेतून कौतुक होत आहे। या व्यायामशाळेचा शुभारंभ आज ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा पुण्याचे अतिरिक्त एसपी विजय नथू चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने कुस्ती मल्लपटू तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। हा बोला, काय सांगाल उद्घाटन प्रसंगी? बोला। आज या ठिकाणी पुणे या ठिकाणी न्यू साईबाबा विजय व्यायामशाळा या व्यायामशाळेचे अध्यक्ष संस्थापक शीतल कुमार मोहन नवले यांनी तालीम उघडलेली आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते केलंय। ही धुळ्यातील जे पैलवान मंडळी आहे आणि युवक आहेत ते आज इथं जमलेले आहेत, त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। एवढी भव्य मोठी तालीम धुळ्यामध्ये असेल किंवा नसू पण शकते, पण खूप मोठी तालीम या ठिकाणी जिमचं साहित्य, मातीचा आखाडा एक मोठी पर्वणी आहे। तर यांनी खूप मोठं हे कार्य केलेलं आहे व्यायामशाळा उभं करून। तसं आपण बघितलं गेलं तर कोल्हापूर नंतर व्यायामशाळेच्या बाबतीत धुळ्याचा नंबर लागतो आणि पैलवान पण ज्या पद्धतीने होते जुने आणि जे वचक नमुने होते ते खूप अशी धुळ्याला लाभलेली होती। पण आताच्या या थोडा काळ जो गेला आहे त्या काळामध्ये जे पैलवान मंडळी कमी झालेली पण त्याला वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण बघतो की आज राजकीय नेते आहेत
आणि भैया पण या ठिकाणी, बाबा ते पण या ठिकाणी आहेत. ते कुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. 2018 साली घेतलं होतं तुम्ही भाऊ, त्यावेळेस पण या ठिकाणी आलो होतो. बऱ्याच धुळेकरांचं प्रेम आहे कुस्तीवर. तर या ठिकाणी मी आज बघितलं खूप युवक तरुण पोरं या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्की ज्या तालमीचा लाभ त्यांना भेटल. आता सध्या बघतो आपण की जी पिढी आहे जी व्यसनाधीन चाललेली आहे, व्यसनाच्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य सुविधा उपलब्ध करून दिले तर ते आपला जो मार्ग चुकीचा निवडता आहे तो तिकडे न जाता या ठिकाणी येऊन आपल्या मेहनत कष्ट करतील आणि कुस्तीचं नाव कमवतील, स्वतःचं आई वडिलांचं नाव कमवतील. आणि कुस्ती हा खेळ असा आहे की यामध्ये जे आपण प्रत्येक खेळ बघतो त्यामध्ये कोणत्याही खेळामध्ये देव नाही आहे, पण कुस्ती या खेळाला देव लाभलेला आहे. बजरंगबली हनुमान जे आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण व्यायाम सुरू करतो. तर याचा या भागात या धुळेकरांना याचा खूप मोठा फायदा. त्यांनी म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे फक्त तालीम एक वास्तू उभारली नाही त्यांनी, तर या ठिकाणी त्यांनी मॅट आणली, जिम आणली, माती जागड परिपूर्ण मॅट आहे. म्हणजे तुम्ही आज पण लंगोट लावलं तर तालमीतून व्यायाम करू शकतो अशी तालीम या ठिकाणी ओपन केलेली आहे. शीतल भाऊंना मी धन्यवाद देतो. नक्कीच या तालमीतून पुढं चालून जसं मी महाराष्ट्र केसरी झालेलो आहे त्या पद्धतीने या धुळे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी लाभेल आणि या धुळे जिल्ह्याचे माझी पण खूप मोठी इच्छा आहे की धुळ्यासारख्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे पैलवान होऊन गेलेले आहेत. तर त्या पैलवानांनी इतकं मोठं नाव कमवलं आहे, त्यांच्याकडे बघून आज आम्ही पैलवान झालेलो आहोत. तर नक्कीच या तालमीतनं व्यायाम करून मुलं तयार होतील. आणि बरंच लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनी खूप आग्रह धरला होता की उद्घाटन करायचं, तुमच्या हस्तेच करायचं, आणि आज तो एक दिवस आलेला आहे. आणि खूप तालीम बघून अतिशय चांगलं वाटलं की आपल्या भागात सुद्धा अशी चांगली तालीम होऊ शकते आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. मी परत एकदा धन्यवाद तुम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आणि या तालमीचं माझ्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल. स्वराज्य विजय व्यायामशाळा याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे ट्रिपल केसरी विजूभाऊ चौधरी तसेच धुळे शहराचे माजी आमदार राजूबाबा तसेच माझा मित्र बालपणाचा व माजी जिल्हाध्यक्ष अनुभैया अग्रवाल व सन्माननीय व्यासपीठ व समोर असलेले सर्व माझे युवक मित्र आणि पैलवान, आज या तालमीचं उद्घाटन झालं. खरोखर हा आमच्या मिल परिसरासाठी एक आनंदाचा क्षण आहे. विजूभाऊ 2014 फेब्रुवारीमध्ये 10 वर्षापूर्वी मी स्वराज्य जिम टाकली होती. त्यावेळेस फक्त जिम होती, परंतु त्या दिवसापासून एक मानस होतं आणि सर्वात जास्त कुठे पैलवान तयार झाले असतील तर ते आमच्या मिल परिसरात झालेले आजपर्यंत. तर एक मानस होतं, एक आपण पण तालीम बांधावी. आणि हा अतिशय गोर गरीब कष्टकरी जनतेचा हा भाग आहे. आपण वारंवार ऐकलं असेल मिल परिसर. इथे बाजूलाच मागच्या साईडला प्रताप मिल होती आणि ही सगळी मिल कामगारांची मुलं आहेत. अतिशय कष्टकरी गरीब घरातून आलेले, परंतु सर्वांना एकच वेळ, ते म्हणजे तालीम आणि जेवण, खुराक. म्हणजे अक्षरशः आम्ही पाहिलंय की बाबा खुराक मिळतो म्हणून त्यावेळेस युवक तालमीकडं वळत होते. आणि आज देखील माझ्या भागातून दरवर्षी 3 ते 4 मुलं हे महाराष्ट्र लेवलला कुठे ना कुठे चॅम्पियनशिपमध्ये जिंकतात. आज आपण त्यांचा देखील इथे सत्कार करत आहोत. 10 वर्षापूर्वी देखील मी विनामूल्य जिम चालवली, 10 वर्ष अविरत. आणि आज देखील हे जे तुम्हाला दिसतंय भव्य दिव्य, हे कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. हे माझ्या मिल परिसरातील युवकांना माझ्या नवले कुटुंबाकडून भेट आहे. विजूभाऊ
इथं व्यासपीठावर वडील पण बसले आहेत, बाबांना पण माहिती आहे की पूर्वीपासून आमच्या वडिलांचं एकच म्हणणं होतं, ज्या वेळेस तुमचा परिवार सांभाळला जाईल त्यानंतर तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मी माझ्या वयाच्या 85 पासून ज्यावेळेस माझा परिवार सेटल झाला, मला वाटलं आता परिवाराकडे आपण लक्ष दिलं गेलंय, भाऊ असतील, पुतणे असतील, त्यावेळेपासून मग मी मिल परिसराच्या या युवकांसाठी काही ना काही दरवर्षी उपक्रम राबवत असतो. मी या मिल परिसरात विनामूल्य वाचनालय देखील उघडलेलं आहे, ते देखील 5 वर्षापासून आहे. आणि माझ्या वाचनालयात 24 तास तिथे लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व आहे. आणि तिथले बरीचशी मुलं ही MPSC, काही मुलं बँकिंगमध्ये आपल्या इथून सिलेक्ट झाले. एवढंच नाही, जी मुलं माझ्या जिममध्ये येत होती त्यातली काही मुलं ही पोलीस भरती, SRP तसेच मिलिटरीमध्ये देखील सिलेक्ट झालेले आहेत. मी युवकांना एकच आव्हान करेल की ज्या वेळेस तुमचं घर, तुमचा परिवार आणि परिवाराच्या आजूबाजूचे 4 घरं सांभाळल्यानंतरच तुम्ही राजकारणाकडे वळा. मित्रांनो, राजकारणात वाईट परिस्थिती आहे. आपल्याला असं वाटतं राजकारणात आल्यानंतर खूप काही मोठं होतं. मी म्हणतो पहिले परिवार सांभाळा, आपला समाज सांभाळा आणि मग राजकारणाकडे वळा. राजकारण हे एक तुमच्या हातून जनतेचं कल्याण हो हे एक माध्यम आहे. राजकारण हे स्वतःचं कल्याण हो त्यासाठी माध्यम नाहीये. विजूभाऊ, आपण आपल्या इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आत्ताच जामनेरला कुस्तीचं हे आटपलं. आम्ही तुमचं फेसबुक फॉलोअर आहोत आणि तुमचे कार्यक्रम रोज इतके व्यस्त असतात, परंतु एका शब्दावर आणि कुस्तीच्या प्रेमापोटी आज ते 350-400 किलोमीटर इथे आले. कारण पोलीस ड्युटी मला माहिती आहे, माझे वडील देखील एक्स फोर्समन आहेत, ते देखील SRPत होते. त्यामुळे पोलीसची ड्युटी काय असते ही मला चांगली माहिती आहे. कारण आमच्या जन्माच्या वेळेस माझ्या लहान भावाच्या, जो आज अमेरिकेत आहे मागच्या 25 वर्षापासून, तो जन्माला आल्यानंतर त्याला पाहायला 25 दिवसांनी आले होते. एवढं हे कठीण SRP आणि पोलीसची ड्युटी असते. आपण त्याच्यातून वेळ काढून इथे आलात, आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल या मिल परिसरातर्फे आणि इथले जमलेल्या प्रत्येक युवकातर्फे मी शतशः आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.